सांगली येथील पलूसगावच्या भूमीतून घडलेला एक तेजस्वी सुपुत्र लेफ्टनंट अथर्व संभाजी कुंभार यांचं प्रशिक्षणादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने म्हणजेच हीट स्ट्रोकमुळे अकस्मात निधन झालं। अवघ्या 26व्या वर्षी देशसेवेच्या महान ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदाची यशस्वी निवड मिळवली ती, पण नियतीने त्यांना अल्पावधीतच आपल्यातून हिरावून नेलं। बिहार येथील ट्रेनिंग सेंटरमध्ये 20 किलोमीटर धावण्याच्या अंतिम टप्प्यात अथर्व हे कोसळले आणि उपचारा अगोदरच त्यांचं निधन झालं। या अचानक झालेल्या धक्क्याने संपूर्ण कुंभार कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण पलूसगाव, कुंडल परिसर आणि सांगली जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे। विशेष म्हणजे अथर्व यांनी IT क्षेत्रातील नोकरी सोडून देशसेवेचं व्रत घेतलं होतं। अशा ध्येयवेड्या आणि देशप्रेमी युवकाचा अकाली मृत्यू हे केवळ कुटुंबासाठीच नव्हे तर देशासाठीही मोठं नुकसान आहे। बिहारहून त्यांचे पार्थिव पलूसगावी पोहोचताच गावावर शोककळा पसरली। त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। सांगली जिल्हा सैनिक कल्याण तालुका अध्यक्ष कुंभार साहेब, कॅप्टन कुंभार साहेब यांच्या वतीनं त्यांच्या घरापासून जुनं व नवीन बसस्थानक, मुख्य बाजारपेठ अशी अंत्ययात्रा स्मशानभूमीपर्यंत नेण्यात आली। भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम या घोषणा देत हजारो नागरिकांनी शास्त्रपूर्ण त्यांना शेवटचा निरोप दिला। अथर्व यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, 2 चुलते असा मोठा कुटुंबीय परिवार आहे। त्यांच्या बलिदानाला नतमस्तक होत संपूर्ण जिल्ह्याने वीर सुपुत्राला आदरांजली वाहिली आहे। लेफ्टनंट अथर्व कुंभार यांना भावपूर्ण श्रद्धांजली।